ताई आणि भाई, काय चाललंय काय तुमचं? चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची भाषा करता आणि तेही इतक्या गंभीर प्रकरणामध्ये. जनाची नाही तर मनाची तरी. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार आहेत. अल्पवयीन मुली तरुणींवर अत्याचार झाले, त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या संपूर्ण प्रकरणात सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तत्परता दाखवत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि आजपर्यंत 8 आरोपी अटकेत आहेत आणि अनेक पीडित मुली या हळूहळू पुढे येत आहेत. यावरून राज्य सरकारची भूमिका तुम्हाला समजली असेलच. आणि हो, आमच्यासाठी, मला दोघांनाही सांगायचं आहे, आमच्यासाठी पीडितांची जात, तिचा धर्म महत्वाचा नाही, तर तिला न्याय देणं हे महत्वाचं आहे. ती कुठल्याही जातीची, ती कुठल्याही धर्माची असू देते. नंतर आधी ती या महाराष्ट्राची मुलगी आहे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पण मला आश्चर्य वाटतंय की परतवाड्याच्या त्या हरामखोर नराधमावर बुलडोझर चालला तर तुम्हाला वाईट का वाटतंय? का वाईट वाटावं तुम्हाला? तुम्हाला आपल्या राज्यातील बहिणींची अब्रू महत्वाची आहे की वोट जिहाद? अशा प्रकरणात तरी आरोपींची बाजू घेऊ नका आणि मतांसाठी इतके लाचार होऊ नका. लक्षात ठेवा, आमच्या आई भगिनींवर कुणी अत्याचार करेल तर असा जबर न्याय होईल जी चिंताच करू नका. खरात प्रकरणामध्ये सुद्धा योग्य हिशोब होणार आहे. ईडी, आयटी, एसआयटी, पोलीस सगळ्या यंत्रणा कामाला लागल्यात. पण ताई आणि भाई, आज उभा महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय, बहिणींचा सन्मान मोठा की वोट जिहाद? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.